दोन शत्रू एकत्र येऊ शकतात, पण दोन भाऊ अशक्य आहे. राजकारणात अनेक वेळा कट्टर विरोधक एकत्र आलेले आपण पाहतो, परंतु काही नात्यांमध्ये भूतकाळ इतका खोलवर जखमा सोडून जातो की त्यावर सत्तेचा मलम सुद्धा उपयोगी ठरू शकत नाही. आज आपण पाहणार आहोत की का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकाच परिवारातून राजकारणात आलेले पुन्हा कधीही एकत्र येऊ शकत नाही राजकीय दृष्ट्या. 5 ठोस कारणं आणि त्यामागचं सखोल गणित सांगणार आहे. काहींना ते पटणार नाही, ज्यांना पटणार नाही त्यांनी त्यांचं मत कमेंट करून जा, ठीक आहे. मुद्दा क्रमांक 1, नेतृत्वाचा संघर्ष, शिवसेनेच्या फाटाफुटीचं मूळ कारण. 2005-06 मध्ये शिवसेनेत एक मोठं वळण आलं. बाळासाहेब ठाकरे यांनी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांना वारसदार ठरवलं आणि तेव्हाच राज ठाकरेंनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. उद्धव यांचं नेतृत्व राज यांना मान्य नव्हतं. खरं तर बाळासाहेब ठाकरे यांना बडव्यांनी घेरलंय हे कारण देखील राज ठाकरेंनी त्या सभेमध्ये सांगितलं होतं. खरं तर दाखवलं असं गेलं की राज ठाकरेंनीच तो ठराव मांडला उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा. तर राजकारणात जे दाखवलं जातं, जसं दाखवलं जातं तसं ते नसतं. आपलं मराठी मंडळी चॅनल जर तुम्ही रेग्युलर बघत असाल तर तुम्ही यव्हाना राजकारणाचे चाणक्य झालेले असाल, यात मला शंका नाही. असो, आज जर राज उद्धव युती झाली तर पुन्हा तोच प्रश्न उभा राहणार. नेतृत्व कोण करेल, स्टेजवर कोण उभं राहील, आदेश कोण देईल, भाषणाचा मान आधी कुणाला. ही भूमिका फक्त सत्ता नव्हे तर स्वाभिमान, अस्तित्व आणि ब्रँड ठाकरेशी जोडलेली आहे. दोन सिंह एकाच जंगलात राहत नाहीत, तसंच राज आणि उद्धव एकाच व्यासपीठावर येणं मला तरी अशक्य वाटतं. मुद्दा क्रमांक 2, राजकीय भूमिका आणि वैचारिक दरी. राज ठाकरे हे स्पष्टपणे हिंदुत्ववादी, परप्रांतीय विरोधी आणि मराठी अभिमानवादी आहेत. त्यांच्या भाषणामध्ये केमछो विरोध, मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न आणि थेट विरोधी पक्षाची बाजू घेणं हे पाहायला मिळालेलं आहे अनेक वेळा. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा राजकीय प्रवास महाविकास आघाडीच्या निमित्तानं सेक्युलर, संविधानवादी आणि सर्वसमावेशक भूमिकेकडे वळलेला आहे. ही वैचारिक दरी म्हणजे फक्त भिन्न दृष्टिकोन नाही तर भिन्न प्रवाह, आणि या दोन प्रवाहात युती शक्यच नाही. मुद्दा क्रमांक 3, संदीप देशपांडे आणि मनसेचा विरोध. उद्धव राज युतीची चर्चा सुरू होताच मनसेचे नेते संदीप देशपांडे आक्रमक झालेले आता बघायला मिळाले गेल्या काही दिवसात. त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर थेट व्यक्तिगत टीका केली. ताटातल्या चमच्यानं ताटात राहावं अशी आगपाखड, आणि त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर स्पष्टपणे म्हटलं, हो आम्ही नवीन आहोत पण आम्ही वरईच्या केमछो म्हणणाऱ्यांचे पाय साठले नाहीत. आम्ही 20,000 केसेस भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाहीत. आता ही टीका म्हणजे युतीच्या शक्यतेवर थेट लातच आहे. आणि प्रश्न हा आहे की देशपांडेंचं हे मत वैयक्तिक आहे की मनसेची ही अधिकृत भूमिका आहे. जर ती पक्षीय असेल तर मग राज उद्धव युती अजिबात शक्य नाही. मुद्दा क्रमांक 4 म्हणजे वारसाचा प्रश्न, आदित्य की अमित. जरी आज राज उद्धव युती झाली, सत्ता मिळाली, कार्यकर्ते खुश झाले, तरी राजकारणात आजच्या युती इतकंच महत्त्व उद्याच्या वारसदारालाही असतं. उद्या पुन्हा प्रश्न उभा राहणार की आदित्य ठाकरे पुढचं नेतृत्व का अमित ठाकरे. कोण भाजपच्या विरोधात लढणार, कोण मनसेचा चेहरा असेल, कोण शिवसेनेचा चेहरा असेल आणि युतीचा चेहरा कोण असेल. यामुळे पुन्हा नेतृत्वावरून संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ती शक्यता आहे. आणि म्हणूनच ही युती तात्पुरती झाली तरी ती टिकाऊ होऊ शकत नाही. मुद्दा क्रमांक 5, भाजपचा हस्तक्षेप आणि राजकीय गणित. राज आणि उद्धव जर एकत्र आले तर त्याचा सर्वात मोठा राजकीय फटका भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदेंना बसणार आहे. दोघांचा ठाकरे ब्रँड मिळून मराठी मतं एकत्र होतील. मुंबई, ठाणे, नाशिक सारख्या शहरातील गणितं कोलमडतील आणि शिंदे गडाचं अस्तित्व सुद्धा संकटात येईल. आणि म्हणूनच भाजप ही युती रोखण्यासाठी पडद्यामागून खेळी खेळतोय. फडणवीस राज भेटी, शिंदेंची भूमिका आणि मनसेच्या नेत्यांची भाजपकडे झुकलेली वक्तव्य, हे सगळं युती अडवण्याचं षडयंत्रच आहे असं म्हणायला हरकत नाही. आता राज आणि उद्धव यांच्यात भांडण नसून खरं तर तो अस्वीकार आहे एकमेकांचा. हा अस्वीकार म्हणजे नेतृत्वाचा संघर्ष, विचारसरणीची दरी, कार्यकर्त्यांमधील कटुता, वारसाची असुरक्षितता आणि विरोधकांचा दबाव. आणि म्हणूनच
राज आणि उद्धव कधीच एकत्र येणार नाहीत. हे फक्त बाकीत नाही तर ते राजकारणातील अटळ वास्तव आहे. तुम्हाला काय वाटतं? माझ्या या मताशी तुम्ही सहमत आहात का? ही युती शक्य आहे का? की सगळं फक्त अफवांच्या गोंधळात अडकून राहणार आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घटनांचं सखोल विश्लेषण पाहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका सखोल विश्लेषणासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.